होता का मी पुण्यावरनं बोलतोय, इकडे मंचर माहिती आहे का तुम्हाला? बर. होय होय. आपल्याला बऱ्याच दिवसापासून एक खिलार गाय घ्यायची. हा. पण माझं काय होतं, शेतीमुळे कुठं जाणं येणं होत नाही जास्त बाहेर. बर. आणि आपल्याला थोडं घरी एक तांब्याभर दूध हा आणि अर्धा पाऊण लिटर एक टाइम भेटलं तरी बाद झालं. हा अशा पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची, ज्याच्यापासून आपल्याला ब्रीडिंग जे होईल हा. ते देता आलं पाहिजे नाही दुसऱ्या कोणाला. बर बर असा उद्देश आहे आपला. बर. तेव्हा म्हटलं तुम्हाला सांगावं, जर तुमच्या सानिध्यातून झाली मदत तर झाली आपली. ठीक आहे. साधारण तुम्ही ती घेण्यासाठी काय ठरवलंय का, एवढा खर्च करायचा आहे म्हणून? खर्चाचं असं काही नाही, मला आवडल्यावर मी खर्चाचं काही नाही असं काही म्हणणं माझं. गाई आवडली, क्वालिटी गायची सगळ्या गोष्टी आवडल्या, कारण पैशाचा काय विषय नाही जास्त असा मोठा. प्रत्येक गोष्टीचा मोल हा वेळे काळानुसार बदलत जातो. हा हा हा. पूर्वी काय गाय तुमचा अभ्यास खूप खूप मोठा आहे, खूप खूप मोठा आहे तुमचा अभ्यास. त्याच्यामुळे तुम्ही जे आज बोलणार आहेत ते मला कधी ना कधी त्याचं ध्यान होईल असं आहे. पण ते तरी पण म्हणजे माझा उद्देश आहे, कारण माझ्याकडे ना बैल होती पहिल्यापासून. हा कारण आता ते काळानुरूप आता ट्रॅक्टर आले हे झाले आणि बैलांची खूप आवड होती. हं. पण आता ते काळानुरूप बदलत गेलं आणि आता घरी जनावर काहीच नाही. बर. पण एक गावठी खिलार गाई पाळायची अशी एक 4-5 वर्षापासून इच्छा आहे. हा हा पण आता ते माझं हिंडणं फिरणं होत नाही. मी 2-4 जणांना फोन केले, सांगितले, पण काय रिप्लाय येत नाही पुढून काही असं. का रिप्लाय येत नाही माहितीये का? हम्म. एक तर डोळ्याआड कुणी कुणाला ओळखत नाही, हम्म, हम्म, हम्म. पहिली गोष्ट. हा. दुसरी गोष्ट, आज डोळ्याआड असल्यामुळं एखाद्या वस्तूची किंमत करता येत नाही. हा हा, बरोबर बरोबर. या गायीची किंमत कोणी केली नाही, कारण ह्या गायीवर शिक्का कोणी मारला नाही किमतीचा. हम्म, हम्म, हम्म. तर ती प्रत्येकाच्या ताकदीनुसार आहे, हम्म, हम्म. प्रत्येकाच्या पारखानुसार आहे, प्रत्येकाच्या अभ्यासानुसार आहे. नाही आता कसं होतंय, मलाही पारख आहे, पण आता तुमचं हिंडणं फिरणं माझ्यापेक्षा 100 पटीनं जास्त आहे. त्याच्यामुळे तुमची पारख असेल तीच माझ्यापेक्षा जास्त आहे असं म्हणावं लागेल. म्हणून ती पहिला प्रश्न विचारावा लागतो की बोलायला सगळ्याला येतं, हा, बोलायला येतं, बरोबर. डोकं चालवायला सगळ्याला येतं, हम्म, हम्म. हुशारपणा करायला सगळ्याला येतो, हम्म, हम्म, हम्म. पण घडवायला 1% सुद्धा लोकांना जवळ येत नाही. काय येत म्हणजे नाही? तर खोली नसते त्या माहिती त्या गोष्टीची. हा हा हा. समजा आता तुम्ही मला हुशारपणानं बोलला, हम्म, मला हुशारपणानं तुम्ही ओळखलं, हम्म. पण समजा तुम्हाला 1 रुपयाची वस्तू घ्यायची आणि मी 10 रुपयाची वस्तू दाखवली आणि ती 10ची पटली, पण तुमची रुपयाच्या वर ताकद नाही. हा हा, बरोबर आहे. मग तुमची जी रुपयाची ताकद असते त्या रुपयाच्या मानानंच तुम्हाला ती वस्तू दाखवावी लागते. हा, बरोबर आहे ना. 10 रुपयाची वस्तू दाखवल्यावर तुमचं लक्ष 10 रुपयाच्या वस्तूवर जातं, पण ताकद किती असते तुमची? ताकद तिथपर्यंत जात नाही. रुपयाची ताकद असते. हा हा मग त्यात हा. वेळ जातो, म्हणून तुम्ही 4-5 जणांना फोन केल्यानंतर सुद्धा गोष्टी घडल्या नाही. नाही, काय होतंय, फोन म्हणजे मी असंच आता इथून बसून फोन केल्यानंतर काय होतंय का लोक मग एवढं लक्ष त्याला गाठी भेटी होणं हे महत्वाचं राहतं ना. हे मी आता पहिल्यांदा इथून सांगतो. हं, पहिल्यांदा गाठी भेटी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतात. हं, पण आज मोबाईलवरून अनोळखी माणसाचा फोन आल्यानंतर त्याची गोष्ट कशावरून घडवावी आणि का घडवावी आणि कधी घडवावी ह्याची गणित फिक्स नसतात. हं, हं. आता एखादा ओळखीचा माणूस आहे, तो ओळखीच्या माणसाकडे गेला, त्याचं काम करायचंय, तर ती एकमेकाची ओळख असते म्हणून त्या गोष्टीला घडायला वेग येतो. हा, बरोबर बरोबर बरोबर. ते म्हणजे कसं ओळखीनं माणसाचं, चला आपली जो ओळख आहे जास्त, बऱ्याच वेळा गाठी भेटी करत मग माणूस एकमेकाचं काम करतो. हा, हे हं, जनावरांचं बाजू सोडा बाजूला, दुसरी हं. कुठली गोष्ट असू द्या, जर ओळख असेल तर त्या गोष्टी घडत जातात. आता तसं तर आहे, पण आता काय होते, मला शेत आहे 7-8 एकर आणि बरं. त्याच्यातून हिंडणं फिरणं होत नाही. आता नवरा बायको दोघंच आहेत. बरोबर. हा. वडील वारले, त्याच्यामुळं मग एवढं हे होत नाही, मग फिरणे होत नाही जास्त इकडं तिकडं. बरोबर. आता आलो होतो तिकडे याला प्रदर्शनाला, हा. याला बारामतीला. तिथे बरं. एक पंढरपूरचे होते एक जण, त्यांच्याशी बोलता बोलता झाली गाठ. हा. त्यांनी 1-2 यांचे पाठवले होते फोटो मला, पण मला गाय आवडली नाही. मग त्याच्यामुळं मग त्यांनी परत तसं काय यांना आवडत नाही म्हणून त्यांनी थोडं हे केलं, दुर्लक्ष आता केलं. मला सांगा, त्यांना जी आवडली ती तुम्हाला पाठवली,
हम्म. तुमची त्यांची समोर भेट होती का? नाही ना, भेट नाही ना होते. ते फक्त प्रदर्शनात झाली तेवढीच भेट. बरोबर आहे, म्हणजे ती नवीन ओळख झाली. नवीन ओळख होती. मग मला सांगा, आज त्यांना हम्म. जी पटली, त्यांच्या जी डोक्यात होती ती तुम्हाला पाठवली. हा, बरोबर आहे. मग आपल्याला ती पटली नाही. मग आपल्या डोक्यात पटणारीच त्यांनी पाठवावी हे गणित कशावरून घडत? हा ना, आता मला त्याच्यासाठी थोडं जरा तुम्हालाच फोन केला, म्हटलं तुमच्याकडून झालं तर झालं काम. हा, मग माझ्याकडनं काम होण्यासाठी मी काय करतो, आधी हम्म. समोरच्या माणसाचा सगळा अभ्यास करावा लागतो. हम्म. हम्म. आलं का तुमच्या लक्षात? हम्म. मग समोरचा माणूस खरंच घेण्यासारखा आहे का? त्याला खरंच गरज आहे का? आणि तो खरंच म- टिकवणार आहे का? हे आधी जाणून घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला त्या गोष्टीत भाग पाडावं लागतं. आहे ना, बरोबर आहे. पण आता माझी खूप इच्छा आहे, पण आता मला फिरणं होत नाही, त्याच्यामुळे मला भेटानीच झाले असं नाही, झाले. बरोबर आहे की. हे बघा, 2 पर्याय आहेत. एक स्वतः फिरून घेणं भाग वेगळा आणि एक मोबाईलवरून घेणं वेगळं. मग मोबाईलवरनं घ्यायचं असलं तर समोरचा माणूस नीट ओळखावा लागतो. नाही, मी तुम्हाला कशासाठी कॉन्टॅक्ट केलाय का बा, थोडी खात्रीने भेटेल आपल्याला, या हिशोबाने कॉन्टॅक्ट केलेलं आहे मी. मग मी खात्रीनंच देण्यासाठी मी समजा माझी तुमची ओळख नाही तरी पण मी एवढं देऊन तुम्हाला समजावून सांगतो, वेळ देऊन. हम्म. म्हणजे हम्म. मला काही द्यायचे नाही म्हणून समजावून सांगत नाही किंवा तुम्ही लगेच उद्याच घेणार आहे मला माहित नाही. का होते माहिती आहे, हम्म. मी एवढं जरी बोललो हम्म. तरी मी एक, आता मला काय म्हणून तुम्ही ओळखताय? खिलार शेतकरी शान परिवार. म्हणजे परिवारचा मालक, बरोबर. चॅनलचा मालक. हम्म. म्हणजे तुमच्यासारखे असे किती विषय माझ्या डोळ्यासमोर कानासमोर असतील. लई भरपूर. मी आज 5 वर्ष झाले पाहतोय. मग तुम्ही स्वतः 5 वर्ष झालं बघताय. म्हणजे तुमचं उदाहरण घ्या, तुम्ही 5 वर्षानंतर आज कॉल केला, बरोबर आहे? मला म्हणजे त्यावेळेला सुरुवातीला तुमचा नंबर नव्हता येत बघा. हा हा. नव्हता येत, पण मला आता तेवढा नंबर दिसायला लागला त्या परत प्रत्येक याच्यावरती, व्हिडिओवरती. मग अशा मग किती मी ठरवलं, आता हे इकडं तिकडं फिरण्यापेक्षा, कोणाला फोन करण्यापेक्षा एकदा करून तर पाहावा, माणूस फोन उचलतोय का एवढं तर पाहावा म्हटलं. बर बर. हा, म्हणून मी म्हटलं सहज कॉन्टॅक्ट केलं, म्हटलं आता फोन उचलला तर आपण आपली व्यथा मांडू शकतो. हे नशिबाचा भाग आहे. कारण आता म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाने आपला फोन उचलणं म्हणजे काय होतं, बहुतेक करून व्हॉट्सअपवर जास्त हे केलं जातं. मी मोठा नाही, मी फक्त वास्तव मांडणारा माणूस आहे. मी मोठा नाही. नाही, आता एवढ्या वर्ष चॅनल चालवलाय म्हटल्यानंतर अभ्यास आणि फिरणं हे लई आहे तुमचं जास्त, म्हणजे त्याचा अभ्यास मोठा आहे खूप. आणि हे संवाद होणं, ओळख होणं सुद्धा नशिबाचा भाग आहे एकमेकांचा. आणि ओळख झाल्यानंतर टिकवायला सुद्धा त्याला जातीवंत माणूस लागतो. नाही, आता आमच्याकडे ना, आता तुम्ही कधी आमच्या भागात आले ना, तर पूर्ण आमच्या गावात जरी फिरले तरी कोणाला विचारलं तर कशी बैल होती, जर अख्ख्या गावाला पूर्ण माहिती आहे आमच्याकडे बैल कशी राहायची. नाही, बरोबर आहे की. आता तुम्ही तुमचा इतिहास जर मला रात्रंदिवस सांगत बसला तरी ती माझ्या लक्षात येणार नाही मोबाईल. नाही येणार ना. मग आता ते कसं, ते नवीन ओळख आहे त्याच्यामुळं आपलं. आता ओळख इथून सुरुवात कशी होणार, जेव्हा तुम्ही खरंच या कामातनं एखादी गोष्ट घडवाल. हा, बरोबर. मी काहीतरी तुमच्या परिवारात काम केलं तर ते वाखाणण्याजोगं काम झालं माझं, तेव्हा तुमच्या जुन्या गोष्टीची मला चाहूल लागणार. चावल लागेल का, इथून मागला इतिहास याच्यावर समजला जाईल. मग आता मला सांगा, प्रत्येक जण फोन करतो त्यांच्या गोट्यातला आणि घरातला पाठीमागचा आज्याचा पंजाचा सगळा इतिहास सांगत बसतो. बरोबर आहे. तो कोणाकोणाचा ऐकायचा मी? नाही ना. आणि ते काय म्हणून ऐकायचा? नाही, ते चालू वर्तमान काळात काय तुम्ही करताय याला महत्व आहे. तुम्ही आता माझ्या संग ओळख केलाय ना, तर ह्या वेळेचा वापर कधी कसा करून घेताय त्याच्यावर तुमचा इतिहास मला समजणार आहे, तुम्ही न सांगता. बरोबर आहे. माझं मागाचं वाक्य आहे, बोलणारे भरपूर आहेत, बडबडणारे भरपूर आहेत, हुशार भरपूर आहेत, पण घडवणारे किती टक्के? 1% सुद्धा नाही. म्हणजे लोकांना कसं होतंय, आवड ज्याला त्याचंच हे काम आहे. म्हणजे तुम्ही 5 वर्षानंतर मला कॉल केला, त्या 5 वर्षात तुम्हाला काम अनुभवलं तुम्ही? अनुभवलं ना. असं मला सांगा, तुमचं एकट्याचं 5 वर्ष झाले तर अजून लय जणांचं 5 वर्ष झालं असतील?
सगळ्यांचंच झालं असतील. ज्याला आवड आहे त्याचे सगळ्यांचे झाले असतील. मग कोण गोष्ट घडवतो का नाही घडवतो, काय करतो, काय विचार करतो, काय प्रतिसाद देतो, ह्याचा अभ्यास केला असेल का नसेल मी? केला असेल ना. मी अभ्यास. सरळ सांगत असतो जागा सोडायला, तरी जागा सोडायला कोणी तयार नाही. घरात बसून हा. शंका, गैरसमज, परत नावं ठेवणं किंवा कोणाची तरी बदनामी करणं, चांगल्या गोष्टीला अडथळा आणणं, या अशा गोष्टी घर बसून केल्या जातात. बरोबर आहे ना. हा. मग घर बसल्या न करता स्वतः कष्ट करा. स्वतः कष्ट जर करायची तयारी नसली तर डायरेक्ट स्वतः पैसे मोजायची तर तयारी ठेवा समोरच्या गोष्टीनुसार. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून मी सुरुवातीला माझा प्रश्न असतो की तुमची घेणावळ कशी पाहिजे, बजेट किती आहे किंवा कुठला प्रकार पाहिजे, किती वय पाहिजे, हे सगळं जाणून घ्यावं लागतं 5 मिनिटात. बरं, आता मी त्याच विषयावर येतो. काय होतंय का मला आहे ना नवीनच म्हणजे अशी गाय पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या इथपर्यंत चालेल. आता पहिल्या रूमचं कसं होतं, हात घालून देईन नाही घालून देईन, थोडंसं आपलं कांदा भर का होईना दूध काढायला हे तुम्ही सांगू शकत नाही बरं. आणि मी सांगू शकत नाही. हा. त्याच्यामुळे जे अनुभवी आहे बुवा, ज्याने एका दोन इथं खाल्ल्यात हा. आणि त्याच्याकडे खात्रीशीर गाय आहे हा. आणि त्याचे कालवड असो किंवा तो गोरा असो काय, तो व्यवस्थित विक्री झाला पाहिजे. म्हणजे कसं होतंय का आपल्याला पण त्याच्यापासून 2 रुपये भेटले पण पाहिजे आणि आपल्याला पण वाटलं पाहिजे का आपल्याकडे चांगली वस्तू आहे आणि समोरच्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. किंवा माझे नातेवाईक किंवा मला वाटलं एखाद्याला कालवड आपल्याला अशीच देऊन टाकायची, एखाद्याची इच्छा आहे तर ती पण आपल्याला म्हणजे देता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे चांगल्या टॉप क्वालिटीची पाहिजे. पैशाचं नाही मी तुम्हाला काहीच बोललो, कारण पैशाचं कसं, वस्तू आवडली ना तर आपण प्रत्यक्षात वस्तू पाहून समोरासमोर काय असेल, मला आवडलं का मी तुम्हाला, मला वाटलं का हे बजेट आपल्या बजेटमध्ये आहे किंवा आपल्याला घेण्याजोगं आहे, आवडली वस्तू, तुम्ही किंमत सांगितली, मला वाटलं काही दरम्यान आपल्याला घेऊ शकतो आपण ही वस्तू, तर मी तुम्हाला सांगेल का मी येतो पाहायला म्हणून. मग जिथं असेल तिथं आपण पाहून व्यवहार करून टाकू. चालेल. आणि तुम्हाला आदतमध्ये, लहानमध्ये, गाभण जायच्या अगोदरचं वय चालत नाही का? कालवडमध्ये पूर्ण बारीक छोटी? छोटी नाही, वर्षाच्या पुढची, वर्षभराची. मग ते काय होते, मग माझ्याकडं तर नेमकं काय होते का दूध थोडंसं मिळावा, लहान मुलगा आहे म्हणून अशी एवढीच एक इच्छा आहे. आता मी दूध काय होते बाहेरून घेतो आणि त्याच्यात मग ते मला नाही वाटत घ्यावं, म्हणून मी म्हटलं बघावं थोडंसं याच्यामध्ये. आता काय काय टॉप क्वालिटीच्या खिलार गाई आहेत ना त्यांना दूध पण आहे बऱ्यापैकी. आता मी तुमच्या चॅनलवर बऱ्याच माहिती पाहिली ना, त्याच्यामध्ये दूध पण आहे काही गायांना ना बऱ्यापैकी. तर आपल्याला जास्तीच्या अपेक्षा नाही, एक तांब्या भरून दिला, एक अर्धा पाऊण लिटरचा भात झाला, आपल्याला काही लय लागत नाही दूध. बरोबर बरोबर. फक्त एवढीच अपेक्षा आहे का तिने शांतपणे दूध काढून द्यावा, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. बर. भले ते तर 2 रुपये आपल्याला जास्त मोजावे लागले तरी माझे काय म्हणणं नाही. ठीक आहे. साधारण रेंज सांगू शकाल का? तुम्ही फोटो व्हिडिओ बघितल्यावर समोर येऊन मग नंतर सुरुवात करणार? नाही, मला व्हिडिओ टाकले ना तुम्ही तर त्याच्या खाली रेंज पण टाका आणि मी तुम्हाला लगेच कॉल करेल का हे मला योग्य वाटतं, मी येतो पाहायला म्हणून. बर. म्हणजे तुम्हाला गाभण किंवा वेलेली पाहिजे? हा, गाभण असली तरी चालेल, त्याचं काय नाही. फक्त एक तुमच्या माहितीतली असावा का शेतकरी सांगतोय का मी इथं दूध काढलंय 2 इताला, 1 इताला, पहिल्या इताला दूध काढलंय खाण्यापुरतं, असं एवढी माहिती असावं फक्त. बर. आणि वेलेली असेल तर मग काय तेच डोळ्यासमोर खात्री असते? हा, वेलेली असेल तर मग काय डोळ्यासमोरच दूध काढून भेटेल ना आपल्याला. बर. चालते. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद बरं का. पहिली गोष्ट म्हणजे कारण मला वाटत नव्हतं एवढा वेळ माझ्यासाठी भेटेल. नाही, पण हे बघा, वेळ का दिला माहितीये का? किती लोक टाइमपास माझ्यासोबत करते ते अभ्यास करण्यासाठी मी वेळ देतोय. काय नाही, टाइमपास करायला काही मग 5 वर्षात भरपूर वेळा कॉल प्रयत्न केला असता. मग 5 वर्षामध्ये 5 वर्षाच्या पाठीमागे नंबर सेव्ह करून तवाच 3 नंबर डिलीट पण केला असता. नाही, नंबरच भेटला नाही मला, मी सांगतो ना आजपर्यंत तुमचा. मग एवढा वेळ द्यायचं कारण काय आहे की माणूस खरंच गरजेचा, खरंच ओळखणार आहे का, खरं टाइमपास करणार आहे? मी मगाच वाक्य काय वापरलं की बडबडायला, बोलायला सगळ्याला येतं, हुशारपणा सांगायचं, ज्ञान सांगायचं येतं ना. बरोबर आहे. पण गोष्ट घडवताना काय होतं माहितीये का खिलारचं, त्यांच्या आयुष्यातली कारणं आडवी येतात. किंवा आपण पंचांग कसं काढतो एखाद्या कार्यक्रमाला, तसं ते टायमिंग काढत बसतात. आज नको उद्या, 4 महिन्यानं, 4 दिवसानं.
ती आई हम्म. आजारी पडली, वडील आजारी पडला किंवा वडील गावाला गेला, आई गावाला गेली. ती कुत्रा आडवं गेलं, ती भावाचं हम्म. लगीन ठरलं. ती भाऊ बत्त्याला गेला, ते चुलत्याला अटॅक आला. ती मुलीचं जर नाही शाळेला सोडायचं होतं, ती बँकेतनं पैसे काढायचं होतं. नाही नाही, काय अडचण आपली काय नाही. नाही नाही नाही, निर्णय घेणारा अडचण मी कधी एकटाच आहे, तसं काय उभारत नाही. अडचणी सांगून येत नसती. हम्म, हम्म, काय संकट सांगून येत नसतं. हम्म, पण ह्या गोष्टी माहीत असताना जातीने जो उभारतो ना, तो खरा हम्म. जातीवंत, खिलार प्रेमी, खिलार पालक म्हणायला मला स्वतःला हम्म. जगाला घोषित करून सांगायला एक आनंद होणार आहे. होणार आहे ना, बरोबर आहे. आता तुमच्या ते व्हिडिओ पाहतो त्याच्यावरनं तुमच्या अभ्यासाची, म्हणून मी वेळ दिला. तुमच्या फिरण्याची, वेळ देण्याची आहे ना, तेवढी प्रॅक्टिस आहे तुमच्याकडे भरपूर. भले तुम्ही घडवा नाही घडवा, तो तुमचा प्रश्न आहे. आता मला गॅरंटी काहीच माहित नाही तुम्ही घडवणार आहे का नाही घडवणार आहे. असे अनेक लोक चर्चेला फोन करतात, चर्चा करतो, पण ती चर्चा एक ना एक दिवस त्यांना आयुष्यातनं जागी करणार आहे. त्यांच्या लक्षात वेळ निघून गेल्यावर येणार आहे, वेळेत नाही. काय होणार आहे? माझ्यासोबत जी चर्चा केलेली आहे किंवा खिलार शेतकरी शान परिवार सोबत जी चर्चा केली आहे, खिलार शेतकरी शान परिवारानं जो वेळ दिलाय, तो वेळ खरंच आपल्या आयुष्याला एक कलाटणी देणारा वेळ होता आणि जातीनं त्याचा आपण वापर करून घेतला नाही, ही जाणीव होण्यासाठी मी आज वेळ दिलाय तुम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही घेणार आहे म्हणून वेळ दिला नाही मी. तुम्ही फिक्स त्यात पडणार आहे म्हणून वेळ दिला नाही मी. तुम्ही चांगलीच काही चांगल्या पैशाला घेणार आहे म्हणून वेळ दिला नाही मी. तुमची गॅरंटी काय आहे मला? तुम्ही कशावरून घेणार आहे? तुम्ही 10 मिनिटात माणसाच्या आयुष्यात अडचण उभारते. बरोबर आहे. मग वेळ का दिला? तर खिलार शेतकरी शान परिवारनं वेळ दिला होता. त्या वेळेची वेळ निघून गेल्यावर जाणीव 100% होणार आहे. हे बरेच आयुष्यात झाले लोकांच्या. आहे ना, बरोबर आहे. कारण मी ज्यांना जवळच समजतो, मी ज्यांना जवळच मानतो, त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आणि मी अडचणी ऐकत बसतोय कधी कधी. पण गोष्ट घडत नाही. मनात आल्यानंतर घडवायला जातीनं धाडस पाहिजे. कारण पूर्वी जुनी जी माणसं होती ना, गोष्ट कानावर आली जी पांढऱ्या चित्राबाची, खिलारची असू द्या, ती पहिल्यांदा घडवायला पुढे होत होती. बरोबर आहे. जुनी आवड होती खूप. ती काय करत होती? कारण मांडत नव्हती किंवा कारण काढत नव्हती. आणि कारण अडचणी ह्या आपोआप चांगल्या गोष्टीला बरोबर आड येत असतात. फक्त ते जातीनं आपल्याला समजलं पाहिजे. आपण कुठल्या तर चांगल्या कामाला सुरुवात करतोय आणि काहीतरी अडथळा आपल्या समोर आलाय. आणि तो अडथळा फोन ठेवल्यावर सुद्धा येऊ शकतो. आता एवढं नका माझ्याबद्दल तेवढं नका बोलू. ही सत्य परिस्थिती सांगतोय, सत्य परिस्थिती. नाही, आज झालं तर तुमच्याकडे हा अनुभवच आहे. मी सांगतो, तुम्ही बोलताय हे अनुभवच असणार आहे तुमच्याकडे. पण एक संधी मला देऊन तर बघा तुम्ही. नाही, मी देणार की बघा. एवढं बोलतो म्हटल्यानंतर मला 2 रुपये नको आहेत का? नाही, त्या 2 रुपयापेक्षा मला संधी भेटती हे पण महत्वाचं आहे ना. आता मला सांगा, मी एवढं बोलतोय म्हटल्यानंतर मी तुम्हाला डुप्लिकेट देणार आहे का? नाही ना. डुप्लिकेट देणार एवढा बोलतो का? नाही ना. बरं, जरी बोलला तरी नाव खराब होणार आहे का नाही? होईल ना. बरोबर का? मग मला सांगा, आज माझी वस्तू तुम्हाला विकून किंवा माझ्या हातातली वस्तू तुम्हाला देऊन एखादी मला 2 रुपये खर्चायला नकोय का तेला पाण्याला? पाहिजे ना. मला खर्च आहे का नाही? काय मला नको वाटते वस्तू विकायला? आहे ना, बरोबर. का मला गडबड नसेल मला एखादी वस्तू माझी कोणतरी घ्यावी म्हणून? बरोबर. हा, पण वेळ का देतोय? मी माणसं जिवंत आहे तोपर्यंत जागी व्हायसाठी वेळ देतोय. खरंय. राजमळगे खिलार शेतकरी शान परिवार हा जिवंत आहे तोपर्यंत समजला पाहिजे. किंवा तुम्ही स्वतः जिवंत आहे तोपर्यंत खिलार समजलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. गोष्ट घडाय किती, मी माझा अनुभव तुम्हाला माहिती आहे, माझं फिरणं माहिती आहे. मनात आलं तुमच्या तर मनात 10 मिनिटात मी गोष्ट घडवू शकतो तुमची. बरोबर आहे. तू कोणासाठी घडवायचंय मला? समोरचा माणूस कोण आहे, का घडवायचा आहे हे जाणून घेतलं पाहिजे मला. आलं का तुमच्या लक्षात? घडवायला काय गोष्टी मी नुसतं जरी स्टेटसला मेसेज टाकला एखादा प्रश्न, एखाद्याचं विक्रीस काय आहे का म्हणून, कमीत कमी 10 ते 5 तर वस्तू येतात माझ्याजवळ. येणार ना, तुमचा तेवढा फिरणं आहे त्याच्यामुळे नंबर आहे तुमच्या सगळ्या लोकांकडे ना. बरं, मी मुलाखत घेत असताना मी सुद्धा डोळ्यानं वस्तू बघितलेल्या असते त्या, तर मी त्याचा विचार 5 मिनिटात करू शकतो. त्यात 2-3 गोष्टी उभा करू शकतो मी.
हम्म. पण बरोबर. जोपर्यंत माणसाची ओळख होत नाही ना त्या गोष्टीला हात घालून जमत नाही. कारण का आज वेळ लय महत्वाची आहे. आज खर्च महत्वाचा आहे. आज अंतर महत्वाचं आहे. आज प्रत्येकाचं आयुष्य महत्वाचं आहे. आज प्रत्येकाचा अनमोल विचार सुद्धा महत्वाचा आहे. ही जातीने कळला पाहिजे प्रत्येकाला. बरोबर आहे. हा मग त्याच्यानंतर मेमरी आपली फास्ट त्या गोष्टीला घडवण्यासाठी चालली पाहिजे. हम्म. चालतंय ठीक आहे. मला काय करा संध्याकाळी एकदा आठवण करा. आता दिवसभर जरा कामात असतोय. त्यामुळे हा, हा. संध्याकाळी एकदा आठवण केलं की आपण त्या मग गोष्टीला संध्याकाळी फोन करू का व्हॉट्सअपवर टाकू? नाही फोन करा. फोन करून आठवण करा. हम्म, आणि हम्म. तुमचं नाव, गाव, पत्ता, तालुका, जिल्हा हा व्हॉट्सअपला मेसेज करा. हा, व्हॉट्सअपला टाकून देतो. आणि मी आता जो अनुभव सगळा दिलाय ना, अनुभव जे सांगितलाय ना, हा कसा हम्म. वाटला त्याचा लिखाण करता येत असेल तर प्रतिसाद करून कळवायचा. बरं बरं, चालतंय हा, चालतंय. ठीक. आता तुमचं मला एक दोन प्रश्न होते. विचार. तुमचं वय किती आहे साधारण? माझं वय आहे 32. 32. खूप हा. वय कमी आहे माझ्यापेक्षा म्हणायचं. हा माझं 48 चालू आहे रनिंग ना. हा कारण मला जुन्या पिढीचा म्हणजे जुन्या पिढीत माझा एक 10 वर्षाचा कालखंड गेला. हम्म. आणि ही घरी जनावर बैल असणं हे सगळ्या गोष्टी म्हणजे मला त्यावेळेला शेतात झोपणे, रानात बैलांपाशी म्हणजे या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत मी 10 वर्षात. चालतंय त्याच्यामुळे ते आवड खूप आहे त्या शेताची. चालतंय. आपण संध्याकाळी अजून सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत तुमचा विचार, तुमचं मत, तुमची अपेक्षा काय असेल ती मेसेज करून कळवा. बरं बरं बरं, चालतंय हा, चालतंय, ठीक आहे. फक्त तुमचं फिक्स काहीतरी ठेवा आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला परत पुढच्या हात घातला जाईल. बरं बरं बरं, चालतंय. चालेल. ओके ओके, थँक्यू. हा, धन्यवाद.